नमस्कार. संदेश यूट्यूबवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आज संदेशमध्ये कंदर येथील किरण डोके फूड्स एक्सपोर्ट कंपनीचे संस्थापक संचालक सन्माननीय किरणजी डोके साहेब आपल्याकडे आले आहेत. आता आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये पूर्वी जळगाव हे केळीच्या बाबतीत आघाडीवरती होतं, परंतु आता केळीच्या बाबतीत सोलापूर जिल्हा आणि सोलापूरमध्ये करमाळा तालुका आघाडीवरती आहे. आणि या करमाळा तालुक्यातलं महत्त्वाचं जे मार्केट आहे हे मार्केट सांभाळण्याचं, शेतकऱ्याला दिलासा देण्याचं, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलवण्याचं काम ही कंपनी करते. त्याचे सर्वेसर्वा या ठिकाणी आदरणीय किरणजी डोके साहेब आले, त्यांचं मी स्वागत करतो. नमस्ते. नमस्कार. नमस्कार डोके साहेब, आपण अतिशय ग्रामीण भागात आता राहतच, पण एका कंदरसारख्या छोट्याशा गावामध्ये ही एक कंपनी स्थापन केली आणि या कंपनीतून आपण अरब कंट्रीजमध्ये केळीचा एक्सपोर्ट व्यवसाय करतो. तसं पाहिलं तर आपलं शिक्षण, आपला व्यवहार आणि हा एक्सपोर्ट हे असं म्हणजे खूप विसंगत असं आहे. तर माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की तुमचं शिक्षण किती आहे आणि तुम्ही या व्यवसायाकडे कसे आलात? नमस्कार. आज संदेशमध्ये मला तुम्ही बोलवलं आणि मला बोलायची संधी दिली याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभारी आहे. माझं शिक्षण साधारण आम्ही कंदरमध्येच असल्यामुळे कंदरमध्ये माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं आणि 12वीमध्ये टेंभुरीपर्यंत मी शिक्षण घेतलं. 12वीनंतर शिक्षण झालं. 12वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आता वडील जी शेती आहे, मग शेती करायची ह्या उद्दिष्टाने मी शेतीमध्ये इन्व्हॉल्व झालो. पूर्वी सुरुवातीला आम्ही ऊस पीक घेत होतो. ऊस पीक घेत असताना मी स्वतः शेती केली, ऊसामध्ये उत्पन्न घेतलं आणि त्या पद्धतीने म्हणजे अर्थकारण मी बघू लागलो. मग 2-3 वर्ष ऊस केल्यानंतर मला वाटलं की आपण आता केळी हे पीक पण घ्यावं आणि मग केळी पिकाची मी लागवड केली. सुरुवातीला मी 1 एकराची केळीची लागवड केली आणि थोडी गणितं समजून घेतली, बाबा हे आर्थिक गणितं कसे आहेत काय, आणि त्यानुसार मग मी स्वतःचे एक 4 एकर केळीचा प्लॉट केला आणि 4 एकरचा केळीचा प्लॉट लागवडीपासून कापणीपर्यंत स्वतः त्यामध्ये मेहनत केली आणि सगळं प्रॅक्टिस स्वतः केली. पण ज्यावेळेस विक्री व्यवस्थेची वेळ आली त्यावेळी लक्षात आलं की आपण एवढं उत्पन्न चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या प्रतीचं घेतो आणि ज्यावेळेस विक्री व्यवस्थेमध्ये माल घेऊन जात असताना किंवा विक्रीमध्ये घेत असताना त्यावेळेस त्याची मोबदला आपल्याला योग्य मिळत नाही. त्यावेळेस ते मला थोडं खटकलं किंवा आपण एवढं उत्पादन करतो आहे तर आपण मार्केटिंगमध्ये आलं पाहिजे. त्या उद्देशाने मग मी मार्केटमध्ये एंट्री केली असताना सुरुवातीला मी डोमेस्टिकमध्येच काम केलं. बाबा त्यामध्ये मला सुरुवातीला मदर डेअरी फ्रूट अँड व्हेजिटेबल मुंबई इथं गोरेगावला आनंद डेअरीच्या शेजारी त्यांचं मोठं कोल्ड स्टोरेज होतं पूर्वी. तर त्या अनुषंगाने आम्ही तिथून माझी व्यवसायाची खरी सुरुवात झाली. आता म्हणजे आपण म्हणतो शोध ही गरजेची जननी म्हणतो, म्हणजे गरज ही शोधाची जननी म्हणतो. त्या पद्धतीनं गरज म्हणून तुम्ही यामध्ये केळी व्यापाराकडे तुम्ही लक्ष केंद्रित केलं. आता सुरुवात तुमची जी झाली या कंपनीची स्थापना ती साधारणतः किती साली झाली आणि त्यावेळेस तुमची सुरुवातीची उलाढाल कशी होती? सुरुवातीला मी 2008मध्ये मी सुरुवातीला 10 टनापासून स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवात करत असताना आपल्या शेतातील व इतरातील माझे जे मित्रपरिवार, नातेवाईक ह्या संबंधातील सर्कलमधील केळी एकत्रित करून मार्केटिंग करायच्या ह्या उद्देशाने मी सुरुवात केली. आणि सुरुवात करत असताना आपल्याला मार्केटिंगमध्ये एंट्री करायची, त्यामध्ये आपल्याला बाबा आपला माल चांगल्या प्रतीचा आहे, चांगल्या क्वालिटीने गेला पाहिजे. त्या पद्धतीने मी 10 टनापासून सुरुवात केली. आणि सुरुवातीला ज्यावेळेस पहिली गाडी भरली त्यावेळेस मी विशेष म्हणतो की आता लोक म्हणतात की कुठलाही बिझनेस करताना किंवा नवीन आज तरुण जो पुढं आला तर तो म्हणतोय नवीन उद्योग करण्यासाठी आपल्याला काहीतरी भागभांडवलाची गरज आहे. पण त्यावेळेस माझ्याकडे कुठल्याही पद्धतीने भागभांडवल नव्हतं. मी पूर्वी माझी पहिली गाडी 3 मित्राकडून पैसे गोळा करून मी एक पहिली गाडीची सुरुवात केली. त्यावेळेस माझं भागभांडवल 0 होतं. घरची परिस्थिती पण नाजूक होती, कारण मी ज्यावेळेस शेतीमध्ये आलो त्यावेळेस स्वतःची 6 एकर क्षेत्र विकून शेतामध्ये पाईपलाईन वगैरे केली व शेती चांगल्या पद्धतीने फुलवली आणि त्या पद्धतीने मग मार्केटमध्ये एंट्री केली. मार्केटमध्ये एंट्री करत असताना सुरुवातीला प्रॉफिट रेशोचा विचार न केला. हळूहळू मदर डेअरीसारख्या कंपन्या किंवा इतर मुंबईच्या कंपन्या कनेक्ट झाल्या व त्यांना आज 10 टनापासून मी 150 टनापर्यंत मटेरियल देऊ लागलो आणि त्या पद्धतीने डोमेस्टिक सुरुवात केली.
सुरुवातीला मी दिल्लीमध्ये आमच्याकडे फील्ड फ्रेश म्हणून कंपनी आली, मग त्यांनी ते पाहिलं तर ते म्हणले बाबा तुम्हाला काम करत असताना तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरची खूप गरज आहे, आवश्यकता आहे, तर त्यानुसार तुम्ही इथं पॅक हाऊसची वगैरे बांधणी करा, कारण तुम्ही आता दिल्लीला मटेरियल पाठवायचं आहे, तिथं आम्हाला मॉलमध्ये किंवा सुपर मार्केटमध्ये मटेरियल द्यायचं, त्यामध्ये तुमची इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक आहे. तर मी 2009मध्ये माझ्या स्वतःच्या शेतीमध्ये पॅक हाऊसची उभारणी केली. आजूबाजू लोक म्हणत होते अरे यार हा काय करतोय नवीन, कारण कुठली इंडस्ट्री उभं करत असताना आपण MIDC हा विचार करतो, पण मी MIDC विचार न करता आपल्या बिझनेससाठी काय गरज आहे, लाईट, पाणी आणि जमीन, ह्या तिन्ही साधनं आपल्याकडे उपलब्ध आहेत. मी ज्यावेळेस पूर्वी आमच्या कृषी सहलमध्ये गुजरातसारख्या ठिकाणी गेलो, तिथं पाहिलं व बिझनेस करताना कुठली इंडस्ट्री किंवा नाही, मी सगळं रस्त्याने बघितलं त्यांच्या शेतामध्ये रस्त्याच्या कडेला सुद्धा छोटी छोटी इंडस्ट्री उभा आहे आणि त्या माध्यमातून म्हणजे त्यांचं उत्पन्न किंवा व्यवहार चालू आहे. त्या पद्धतीने मी 2009मध्ये आपल्या स्वतःची डोमेस्टिकचे पॅक हाऊसची उभारणी केली. त्यानंतर आमच्या भागामध्ये देसाई फ्रूट अँड व्हेजिटेबलचे संस्थापक अजितभाई देसाई, त्या माध्यमातून आमच्या गावामध्ये मिटिंग झाले, त्यामध्ये आपले पणनचे संतोष पाटील साहेब होते, आमचे गुरुवर्य आनंद कोटाडे सर, यांच्या माध्यमातून आमच्या कंदरमध्ये वारंवार मिटिंगा झाल्या. त्या मिटिंगाला पण मी हजर राहायचो आणि त्या माध्यमातून बाबा आपल्या भागामध्ये कंदरमध्ये एक्सपोर्ट कसं होईल त्यामध्ये विचारसरणी होत गेली आणि एक्सपोर्टची क्रांती चालू झाली. सुरुवातीला आमच्या भागातील काही लोकांना नवसाऱ्यासारख्या ठिकाणी गुजरातमध्ये कंपनी घेऊन गेले, तिथलं प्रोडक्शन, तिथले काम करण्याची पद्धत किंवा केळीची फ्रूट केअर हे सगळं दाखवलं. त्यानंतर आमच्याकडे सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांनी काही शेतकऱ्याला रेट पण फिक्स करून दिले. त्या पद्धतीने हळूहळू एक्सपोर्टचे शेतकऱ्याला बाबा एक पैसे पण काय मिळू लागले आणि त्या पद्धतीने हळूहळू क्षेत्र वाढत गेलं. सोलापूर जिल्ह्याची वास्तविक पाहता परिस्थिती खूप चांगली आहे, कारण आपली भौगोलिक जर परिस्थिती बघितली तर तुम्हाला सांगतो इथं जास्त ऊन नाही किंवा पाऊस पण नाही किंवा थंडी पण, क्लायमेट खूप स्थिर आहे. आज जळगावमध्ये किंवा सावदामध्ये आम्ही केळीचं समुद्र म्हणतो, पण मान्य आहे, पण आपल्या सोलापूर जिल्ह्याची खासियत अशी आहे की निराश्रम केळीचं उत्पन्न आणि आपले जे ॲग्रेसिव्ह शेतकरी आहेत ते आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये असल्यामुळं आपण सोलापूर जिल्ह्याचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेऊन ठेवलं आहे. कारण सोलापूर जिल्ह्यातली केळी म्हणलं की तीच गुड म्हणजे चांगल्या पद्धतीची केळी गणली जाते, कारण आपल्या केळीची लाईफ किंवा किपिंग क्वालिटी चांगल्या पद्धती असल्यामुळं हीच त्याचा चांगला फायदा होतो. आणि आपल्या सोलापूर जिल्ह्याचं म्हणजे एकूण निर्यातीमध्ये 60% वाटा आपल्या सोलापूर जिल्ह्याचाच आहे, ते पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि लागवडीचा कल्पच जागला, यामध्ये कृषी खात्याचं किंवा बाकी खात्यांचं पण भरपूर सहकार्य झालेलं आहे सुरुवातीपासून, त्यामुळे आपल्या भागाची हळूहळू प्रगती होत गेली. आता तुम्ही सांगितलं की सुरुवातीचा ट्रक पाठवताना म्हणजे 3 मित्रांकडून पैसे घेऊन ट्रक पाठवलं, म्हणजे तुम्ही 2-3 गोष्टी खूप युवा पिढीसाठी सांगितलेलं आहे की त्यासाठी जागाच पाहिजे, MIDCच पाहिजे, भांडवलच पाहिजे असं काही नाही, परंतु तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता, ते तुम्ही मांडलं, खूप छान मांडलं. आता मला सांगा की तुमच्या कंपनीची जी आताची एक्सपोर्ट आहे तर किती तुमचं एक्सपोर्ट वर्षाकाठी किती होतं आणि तुम्ही टर्नओव्हर किती होतं आणि किती देशाला तुम्ही कुठं कुठं माल पाठवता? आता आपण काम करत असताना डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट ह्या दोन्ही चॅनलने काम करतो. आपण देशांतर्गत पण मालाची विक्री करतो, ते पण आपलं चांगल्या पद्धतीने काम आहे. आणि त्यामध्ये निर्यातीमध्ये आपण स्वतःचं कोल्ड स्टोरेज 2014मध्ये त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यामध्ये कोल्ड स्टोरेजसुद्धा नव्हतं, त्यावेळेस आपण मुंबईसारख्या ठिकाणी, नाशिकसारख्या ठिकाणी तिथं बघून 2014मध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्याचं केळीसाठी पहिलं कोल्ड स्टोरेज मी ओपन केलं. आणि त्यावेळेस म्हणजे एवढी मोठी चॅलेंज होते, एवढे मोठे प्लॅटफॉर्म तयार करत असताना कुठलाही त्याचा हे नव्हतं किंवा बाबा एक्सपोर्टचं लायसन काढायचं आहे किंवा DICचं लायसन काढायचं आहे. त्यावेळेस ऑनलाईन हा पद्धत नव्हती. त्यावेळेस काढताना कितीतरी गोष्टीला बाबा पुढं समोर जाऊन त्याचा शेअर करत करत पूर्ण डॉक्युमेंटली तयार केलं. तयार करून त्या पद्धतीने मी पहिला कंटेनर 2014ला दुबईसाठी पाठवला. तर त्यावेळेससुद्धा पण काय पोर्ट रजिस्ट्रेशन किंवा माझी काय अडचणीमुळे तो कंटेनरसुद्धा माझा 15 दिवस मुंबई पोर्टला थांबला. पण त्यालासुद्धा न बघता, तर मला माहिती आहे की मी शेतीतला माणूस आहे, मला माहिती आहे क्वालिटी काय आहे, की माझा पहिला कंटेनर 35व्या दिवशी पोचला, पण क्वालिटी इज गुड विल. मी पहिल्या कंटेनरच्या ओपनिंगला दुबईला गेलो, तिथं मालाची रिक्वायरमेंट पाहिली काय, तो आपला माल कशा पद्धतीने पोहोचला, तो पण चांगल्या पद्धतीने पोहोचला ते बघितलं. त्या गरजेनुसार मी एक्सपोर्ट हळूहळू चालू केलं. आता मी पूर्ण अरब देशामध्ये एक्सपोर्ट होतो आहे, त्यामध्ये ओमान असन, इराण असन, सौदी अरेबिया, कतार, अफगाणिस्तान ह्या देशामध्ये पण आपण चांगल्या पद्धतीने निर्यात करतो आहे. त्या पद्धतीने आता नवीन नवीन देश ओपन होऊ लागलेत. आपल्याला सिरिया ओपन होऊ लागला आहे, जॉर्डन ओपन होऊ लागला आहे. आपण पाठीमागच्या वर्षी पणन महामंडळाच्या माध्यमातून रशियासाठी एक कंटेनर पाठवला होता.
तो रशियासाठी कंटेनर 40व्या दिवशी 35व्या दिवशी पोहोचला, 40व्या दिवशी मार्केटिंगमध्ये गेला, पण तरी पण तो व्यवस्थित पोहोचला, कारण आपल्या सोलापूर जिल्ह्याची क्वालिटी चांगली असल्यामुळं इज गुड विलच. आणि डोमेस्टिक आणि एक्सपोर्टचा जर टर्नओव्हर पाहिला तर आपण एक साधारण 60-65 कोटीपर्यंत माझा टर्नओव्हर आहे सरासरी. वा, म्हणजे शून्यातून विश्वाकडे म्हटल्यासारखं तुमचं हे काम आहे. आता तुम्ही अनेक देशाची नावं घेतली, रशियापर्यंतचा विषय आपला एक्सपोर्टचा झालेला आहे. मला असं म्हणायचं की ही जी तुमची धाडस किंवा तुमचं जे पैसे आपण माल पाठवतो ते पैसे येतात का, काही अडचणी, धोका, हे थोडंसं रिस्की काम असतं काय, नेमकं कसं असतं ते तुमचं काम? आता प्रत्येक एक्सपोर्टवर माझ्याकडे येतो चर्चेला हाच विषय घेऊन, किंवा मला एक्सपोर्ट करायचं आहे तर मी कशा पद्धतीने करूया. तर मी त्यांना एकच सांगत असतो, एक्सपोर्ट करणं खूप सोपं आहे, एक्सपोर्टर बनणं खूप सोपं आहे, फक्त तुम्ही रिकव्हरी घेऊन येणं हा खूप मोठा प्रश्न आहे. तर तुम्हाला जेव्हा एक्सपोर्ट करत असताना त्याच्या ग्राउंड लेवलपासून म्हणजे प्रोडक्शनपासून तो माल पोहोचेपर्यंत सर्व गोष्टी त्यामध्ये माहिती पाहिजेत, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला माहिती नसलं आणि तुम्ही एक्सपोर्ट करत असला तर तिथं तुम्ही फसणारच आहे. आज ट्रेनिंग सेंटर इतक्या मोठ्या प्रमाणात चाललेत की काय ट्रेनिंग सेंटर ओपन केलं, त्यामध्ये लोकांना एक्सपोर्टचं ज्ञान दिलं जातं. मग दोघं तिघं एकत्र होऊन एखादा कंटेनर केला जातो दुबईसारख्या ठिकाणी. मग त्यांचं काही टक्के बाबा एक 50-60% पेमेंट येतं, 30% पेमेंट येत नाही, अशा एक घटना होतेच. पण ते जर टाळायचं असलं तर आपल्याला एक्सपोर्टमध्ये एंट्री करत असताना पूर्ण ताकदीने क्वालिटीपासून मार्केटिंगपर्यंत पूर्ण ज्ञान पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही तिथं मार्केटिंग करत असताना त्यावेळेस तुम्हाला तिथल्या त्या बायरची पूर्ण हिस्ट्री पाहिजे, किंवा ECGCच्या माध्यमातून त्या बायरचे तुम्ही पूर्ण त्याचा डाटा चेक केला पाहिजे, किंवा तुम्ही ह्या माणसाला मटेरियल पाठवू शकता का, त्याची हिस्ट्री आपल्याला ECGC सांगते. किंवा तुम्हाला एखादं एक्सपोर्टरला बायरला मटेरियल पाठवायचं तर तुम्ही त्याला एक लिमिट दिलं जातं, तुम्ही 10 लाखाचं मटेरियल पाठवू शकता, 20 लाखाचं मटेरियल पाठवू शकता, त्या अनुषंगाने तुम्ही मटेरियल पाठवू शकता. पण जोपर्यंत तुम्हाला ते बायरची पूर्ण हिस्ट्री माहीत नाही ना, तोपर्यंत तुम्ही किंवा आपलं रिलेशनशिप बाबा आपल्या रिलेशनवरती ते पेमेंट आपल्याला येऊ शकतं, त्या पद्धतीने होऊ शकतं. आता आम्ही 10 वर्षापासून एक्सपोर्टमध्ये आज 10-12 वर्षापासून एक्सपोर्टमध्ये आहे. मग आमचे बायर किंवा हे जुने लिंकिंग असल्यामुळं आमचे वारंवार पेमेंट रोटेशनमध्ये असते. व ठीक आहे, एक 10-12 लाखाचा कंटेनर असतो, तो जातो, तो पोचला जातो, तो मालाची क्वालिटी चेक केली जाते, नंतर पेमेंट येतं, असं सायकलवरती पेमेंट येऊन जाते. सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस 30-35 कंटेनर पहिल्या वर्षी केले होते त्यावेळेस किती घाबरत होतो, आणि आज आम्ही जवळजवळ 600-700 कंटेनर वर्षाला करतो. तरी पण एक मनाची रोटेशन बसत गेलं, आणि एक व्यवहाराची किंवा पुढच्या पार्टीबरोबर जे हे आहे बाबा तो आपलं पेमेंट ठेवणार नाही, त्या बाबतीत जो हे आहे त्या पद्धतीने हळूहळू काम करतोय, आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललो आहे. आता कंदरमध्ये आपण 2008ला हा व्यवसाय सुरू केला, त्याच्यानंतर तुम्ही 2009ला पॅक हाऊस हो, 2009 आणि 2014ला तुम्ही कोल्ड स्वतःचा स्टोरेज कोल्ड केलं. उभा केला. आज काय कंदरची परिस्थिती, कंदरमध्ये या क्षेत्रात किती कंदरचं आता कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलंय. आपल्या भागातील शेतकरी मुलं त्यामध्ये इन्व्हॉल्व झाले. जवळजवळ कंपन्या म्हणून इतर कंपन्यांचं काम करणारे जवळजवळ 200 ते 250 शेतकऱ्याची मुलं तयार झाले आहेत आपल्या भागातून. आता वर्षाचं जर तुम्ही बघितलं सोलापूर जिल्ह्यात तर 40 ते 45 हजार कंटेनर आपले निर्यात होते. एका दिवसामध्ये जवळजवळ 700 ते 1000 टन माल पॅक केला जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री तयार झाली. तुम्ही कोल्ड स्टोरेज पूर्वी 2014 साली 150-200 टनच होतं, तर आज तुम्ही बघितलं तर 35 ते 40 हजार मेट्रिक टनाची कॅपॅसिटी झाली. कुठलाही बिझनेस करत असताना आपला इन्फ्रास्ट्रक्चर खूप आवश्यक आहे. जोपर्यंत त्याच्या पायाभूत सुविधा होत नाही तोपर्यंत तो व्याप्ती वाढत नाही. कुठलाही एक्सपोर्टर किंवा बायर जर आपल्या भागामध्ये आला आणि त्याला वाटलं बा कंदरमधून केळी घ्यायची, तर त्याला लगेच ॲक्शनमध्ये त्याला मटेरियल मिळू शकतं. त्यांनी 10 कंटेनरची जर रिक्वायरमेंट सांगितलं तर त्याला 4 दिवसामध्ये 10 कंटेनर मिळू शकतात. एवढं मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर झालं आहे. केळीचा लागवडीचा आढावा पाहिला तर लागवड पण आपल्या भागामध्ये वर्षभर केली जाते. पूर्वी शेतकरी हंगाममध्ये करत होते, पण ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं, काय शेतकऱ्याचा बाबा वाटू लागलं की पैसा तयार होतोय, तर एखादा 10 एकराचा शेतकरी असला तर तो 3 टप्प्यामध्ये केळी लागवड करू लागला. त्यामध्ये काय बाबा त्याच्या एखाद्या टप्प्यामध्ये रेट कमी झाला तर 2 टप्प्यामध्ये त्याला रेट जास्त झाला, आणि ॲव्हरेज काढलं तर तो सरासरी त्याला मिळू लागला. पण आपला सोलापूर जिल्हा हा वर्षभर केळी लागवड करणार असल्यामुळं प्रत्येक एक्सपोर्टर आपल्या भागामध्ये आकर्षित होतोय, आणि त्या पद्धतीने निर्यात वाढतच चालले. कोरोनाच्या अगोदरचा तर तुम्ही कल बघितला तर फक्त आपले 8,000 कंटेनर होते. आज आपण 8,000वरून 40-45 हजार झालोय. हेच तुम्ही 2 वर्षाच्या पुढे गेला तर आपण 50,000 ते 60,000 कंटेनरपर्यंत जातोय. म्हणजे आपण जर परकीय चलन घेऊन आलो तर आज मी त्याला एक 6,000 कोटी परकीय चलन घेऊन येतोय. म्हणजे आपला खरं पाहिलं तर आपण देशाच्या अर्थकारणाला कुठंतरी हातभार देतोय, कारण आपण निर्यातीमध्ये डॉलर घेऊन येतोय, आणि डॉलर खूप गरजेचे आहेत आपल्या देशासाठी. कारण
परकीय चलन जोपर्यंत आपल्या भारतामध्ये येत नाही तोपर्यंत आपला GDPमध्ये सुद्धा फरक होत नाही. त्यामुळं निर्यातीमध्ये आपला सोलापूर जिल्हा खूपच चांगला आहे आणि त्यामध्ये कंदर ह्या गावाचं खूप मोठं योगदान आहे. सुरुवातीला कंदर गावाने जे प्लॅटफॉर्म तयार केला लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत जे चॅलेंज स्वीकारले, कारण सुरुवातीला जो चॅलेंज स्वीकारतो ना त्याच्यामध्ये खूप गम्य असते. बरोबर. तो चॅलेंज स्वीकारून जो प्लॅटफॉर्म तयार करून दिला त्या माध्यमातून हे जे कार्यक्षेत्र वाढलं, आज 70-80 किलोमीटरचा जो एरिया वाढला, त्यामुळंच हे प्लॅटफॉर्म तयार झाला. त्यामध्ये कंदर गावाचं खूप मोठं योगदान आहे. आता कंदरमध्ये किती कोल्ड स्टोरेज आहेत काय? कंदरमध्ये एक 4 ते 5 कोल्ड स्टोरेज नवीन पण होऊ लागलेत. त्या पद्धतीने 4-5 कोल्ड स्टोरेज आहेत आणि त्या पद्धतीने टेंभोरी पट्ट्यामध्ये आहेत, पंढरपूर रोडला पण आहेत. त्या पद्धतीने हळूहळू वाढूच लागलं आहे. आता जो केळी हा मोठा आपला बेस आहे, तर सध्या आता रेटचं जे आता मध्यंतरी एकदम रेट कमी झाले होते, आता थोडे वाढलेले आहेत. ही रेटची भानगड काय, कमी जास्त कसं होतं? परत चिलिंग हा एक विषय असतो, ते एक जरा महत्त्वाचं सांगा. रेटचा विषय खूप महत्त्वाचा आहे शेतकऱ्यासाठी, कारण शेतकऱ्याला कुठल्याही व्यवसायामध्ये कुठल्याही शेती पिकामध्ये 2 पैसे उत्पन्न व्हायची अपेक्षा असणारच आहे आणि हवीच का नसावी. तर त्या माध्यमातून पाहिला असता तर रेट हा काय आपल्या डोमेस्टिक मार्केटमध्ये वर ठरला नाही जात. रेट हा इंटरनॅशनल मार्केटवर ठरला जातो. यामध्ये मध्यंतरी जो रेटचा गोंधळ झाला त्यामध्ये इराणमध्ये साधारण 30 ते 35% 40% आपला मटेरियल सप्लाय होतो. मग तो अचानक इराणमध्ये हा वॉर सिच्युएशनमध्ये जरा गोंधळ झाल्यामुळे हा पूर्ण थांबला आणि थांबल्यामुळे अचानक मार्केट डिस्टर्ब होऊ लागलं आणि त्याचा फायदा दुसऱ्या कंट्रीने घेतला की आता हा मटेरियल पूर्ण इराणचा थांबला आहे तर हा इराकमध्ये जाणारा अदर कंट्रीमध्ये जाणारा त्याचा फायदा झाल्यामुळे हा रेट फिक्सेशन झाले. आणि बाकी जर पाहिलं तर ह्या वर्षी काय झाले, निसर्गाची पण थोडी साथ संगत कमी पडली. यावेळेस पाऊस काळ जास्त झाल्यामुळे जे क्वालिटीचे पॅरामीटर आहेत काय आहेत त्यामध्ये थोडं गडबड झाल्यामुळं थोडं रेटमध्ये व्हेरिएशन झालं. तरी पण जास्तीत जास्त रेट देण्याचा आम्ही शेतकऱ्याला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. व बायरला सांगून बाबा सगळ्याला फार्मर प्रोडक्शन खर्च आमचा कमीत कमी 7 ते 8 रुपये प्रति किलो आहे. तर त्या माध्यमातून शेतकऱ्याला जास्तीत जास्त रेट यावं. तरी आता जे आजचे रेट जर बघितले तर आपण 15 रुपयापासून 21 रुपयापर्यंत रेट आहेत. त्या माध्यमातून थोडंफार आता काय झाले, खताच्या किमती वगैरे वाढल्यात. पूर्वी ज्यावेळेस आम्ही केळी लावत होतो त्यावेळेस काय 700 रुपयाला जे खत भेटायचं ते आज झालं 2400-2500 रुपयाला. एवढ्या पटीने खत वाढलंय. त्यामुळे शेतकऱ्याला 2 फायदा मिळावा अशी अपेक्षा आहे. पण हळूहळू त्यामध्ये थोडं परिवर्तन होईल. जर शेतकऱ्यांनी जसं मोठा शेतकरी किंवा 5 एकरात शेतकरी 2 टप्प्यात केळी लावले, एखादा हंगाम त्याचा मिस झाला, दुसरा हंगामात त्याला फायदा होऊन जाणार आहे. आणि त्या पद्धतीने ॲव्हरेज काढलं तर इतर पिकापेक्षा केळी पीक हे खूपच फायदेशीर आहे. आणि ज्यावेळेस आपण केळी पीक लावतो आणि ज्यावेळेस ऊस घ्यायला जातो त्यावेळेस ऊसाचंसुद्धा उत्पन्न वाढलं आहे आमच्या भागातल्या शेतकऱ्यांचं. म्हणजे आपल्या भागातल्या शेतकऱ्यांचं जे आपण पूर्वी 50-60 टन घेत होतो ऊसाचं उत्पन्न ते आता सहजासहजी 80 टनापर्यंत केळीमध्ये जाऊ लागले. त्यामध्ये साधारण 130-135 टन आमचे मित्र सोमनाथ हुलगे बिंबळ्याचे त्यांचं जवळजवळ सलग 5 एकरामध्ये 135 टन उत्पन्न आहे ऊसाचं. म्हणजे केळीमुळे ऊसाचं उत्पन्न पण वाढलंय. त्यामुळे केळीमुळे म्हणजे केळी काढल्यानंतर आपल्या जमिनीचा जो केळीमध्ये जे कंपोस्ट आहे आपण ते पूर्ण शेतामध्ये त्याला गाडलं जाते. त्यामुळे आपल्या शेतीचा ऑर्गॅनिक गर्भ वाढला जातो आणि केळीचं ते ऊसाचं उत्पन्न वाढत आहे. आता तुम्ही सांगितलं की शेतकरी 2 टप्प्यात केळी करतायत वगैरे, तर कुठली केळी म्हणजे त्याची जी आपण जात म्हणतो ते कुठली जात शेतकऱ्यांनी लावली पाहिजे आणि विशेषतः लागवड कधी केली पाहिजे आणि 2 टप्प्यात करणं किंवा कुठल्या महिन्यात करणं गरजेचं आहे, काय वाटतं? तसं वास्तविक पाहता मागणी आणि पुरवठा ह्याचं संतुलन बघूनच आपण लागवडीचं प्लॅनिंग केलं पाहिजे. शेतकऱ्यांनी कुठल्या महिन्यामध्ये किंवा रमजानमध्ये, नवरात्रीमध्ये, गणपतीमध्ये ज्या मालाचं हार्वेस्टिंग होतं त्या मालाला सरासरी भाव पाठीमागं मिळत होता. ह्या वर्षी थोडं दुर्मिळ झाले, थोड्या गोष्टी काय त्याला अपवाद आहेत. पण त्याचा सरासरी आपलं हार्वेस्टिंग कुठल्या महिन्यामध्ये त्या पद्धतीने जर लागवड केली तर 100% दर भेटणारच आहे. आणि दुसरा विषय की व्हरायटीचा, आता आपण 1995 पासून G9 व्हरायटीज लावतोय. तर G9 व्हरायटीमध्ये आता आमचे गुरु KB पाटील साहेब जे जैनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये जवळजवळ 2.5 ते 3 कोटी रोपांचं जैन कंपनी येते. तर ते रोपं तर चांगलेच आहेत पण त्यांच्या रोपामध्ये कधी बाबा विसंगती झाली, कधी येण्यात उशीर झाला तर आता लोक बाकी कंपन्याची पण रोपं लावू लागलेत. तर त्या पद्धतीने त्या रोपांचं लागवड केली तरी थोडंफार म्हणजे आता चालू लागलं आहे. तर व्हरायटी तर G9 आहेच आहेत पण आम्ही आता रिसर्च बाबा ह्यामध्ये आपल्या रिसर्च होणं खूप गरजेचं आहे. कारण आता आमची जी जागतिक स्पर्धा आहे जे एक्सपोर्टमध्ये ते आम्ही इक्वेडॉर, फिलिपिन ह्या देशाबरोबर आहे.
जर इक्वेडोर फिलिपिन बरोबर आमचा आता सौदी अरेबियाला माल जातो, इक्वेडोरचा पण माल आहे आणि आपला इंडियाचा पण माल आहे, पण इंडियाच्या मालाला दुय्यम स्थान दिलं जातं. पण ज्यावेळेस आम्ही सौदीमध्ये मी गेलो तिथं पाहिलं किंवा आपल्या मालाला तर खूप डिफरन्स आहे, आपल्यामध्ये काहीतरी बदल हवा आहे, आपल्यामध्ये सुधारणा गरजेचं आहे, इन्फेटेक्चरमध्ये खूप सुधारणा गरज आहे. त्यामध्ये आपल्याला प्रथम व्हरायटी तर चेंज करणं गरजेचं आहे. जे आता G9वरती आपण थांबलो आहे, ह्या लोकांनी रिसर्च करून G9, 11, 12पर्यंत गेलेत. म्हणजे मी आता मध्यंतरी इक्वेडोरवरून सुद्धा काय रोपांचे आणायचं प्लॅनिंग केलं होतं किंवा प्रत्येक वर्षी त्या रोपामध्ये काहीतरी रिसर्च केला जातो. आता पूर्वी आपण 740 किंवा 434 ऊस लावत होतो, तर आजच बघा तुम्ही 262 लावताय, 65 लावताय किंवा 9632 लावताय. उत्पन्नामध्ये 100% बदल झाला आहे. आज मोठे मोठे पाडेगावसारख्या रिसर्च सेंटर त्यामध्ये काम करते, VSI सारखे काम करते. तर आपण शेलगावमध्ये सुद्धा म्हणजे आपल्या केळीवरती काम करण्यासाठी शेलगाव येथे केळी संशोधन केंद्र हवे यासाठी सुद्धा मागणी करतोय आणि ते आज मंत्रालयापर्यंत पण गेले, त्याचा पाठपुरावा पण चालू आहे. जर फ्युचरमध्ये केळी संशोधन झालं आणि आपल्या भागामध्ये रिसर्च झाला व त्यामध्ये जे आपल्याला नवीन नवीन तंत्रज्ञान मिळून जाईल किंवा जे कीटक आहेत किंवा व्हायरस रोग आहेत किंवा CMA सारखे जे व्हायरस आहे किंवा नवीन नवीन व्हरायटीचा रिसर्च होऊन त्या माध्यमातून रिसर्च होणे खूप गरजेचं आहे. तुम्ही मगाशी चिलिंगचा विषय सांगितला, तर आपण तुम्ही बघा ज्यावेळेस एलंकी केळी म्हणून आपल्या वाशिम पट्ट्यात एलंकी केळी मोठ्या प्रमाणात लावली जाते, तर ज्या एका बाजूला एलंकी केळी लावली आणि एका बाजूला G9 व्हरायटीची केळी लावली, तर तुम्हाला एलंकी केळीवरती चिलिंग वगैरे दिसणार नाही. अच्छा, जो आता चिलिंगचा विषय मोठा झाला आहे आणि G9 व्हरायटीवर तुम्हाला चिलिंग दिसणार आहे. मग ज्यावेळेस आपण रिसर्च करतो त्याच्या जीन्स आपल्याला जे पाहिजे बाबा त्यामध्ये ते ॲक्सेप्ट केलं तर चिलिंगवरती सुद्धा पर्याय निघू शकतो. पण त्यामध्ये मोठ्या संस्था, कृषी खातं किंवा शासनाचा खूप मोठा सहभाग पाहिजे. तर रिसर्च झालं तर ह्या जे तांत्रिक अडचणीत ते 100% त्याच्या सुधारणा आहेत. आणि जर आपल्याला जागतिक स्पर्धेमध्ये टिकायचं असलं तर आपल्याला इथून पुढं पायाभूत ज्या सुविधा आहेत म्हणजे सुरुवातीपासून हार्वेस्टिंग म्हणजे लागवडीपासून जे हार्वेस्टिंगपर्यंत जे तंत्रज्ञान आहे पूर्ण बदल करायला लागेल. जर पूर्ण बदल केला तर आपण युरोपसारख्या देशामध्ये, रशियासारख्या देशामध्ये आपण एंट्री करून त्यामध्ये आपल्या मार्केटमध्ये आपण स्थान निर्माण करू शकतो. जेवढं आता मी सांगितलं तुम्हाला 6-7 हजार कोटीचं मार्केट अरब देशाचं आहे, ती एकटा रशिया देशाचं मार्केट आहे. एवढं मोठं मार्केट. आता आम्ही मध्ये रशियाला मॉस्कोला गेलो, त्या फूड सिटीमधच्या मार्केटला जाऊन बघितलं तर एका दिवशी 50 हजार कंटेनर दिसू लागले. इतकं मोठं मार्केट येते. कारण त्यांच्या इथं एवढं थंडी आहे किंवा 3 महिन्यामध्ये त्यांना फक्त थंडी नाही, त्यामध्ये कुठंतरी पोटॅटो किंवा पायनॅपल सारखी पिकं घेतात, कारण त्यांना पूर्ण मटेरियल इम्पोर्टच करायला लागतं आहे. म्हणून त्यामुळे असे जर देश आपल्याला भेटले आणि आपल्यामध्ये सुधारणा झाल्या तर पुढं केळीचं म्हणजे भवितव्य खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. आता मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला परदेशातला, पण पहिली लिंक मी बरोबर कव्हर करून घेतो की आता तुम्ही सांगितलं G9 आणि ते एलनचे वगैरे हे आहेत ही केळी संदर्भात. तर आता मला असं म्हणायचं की केळी जी लागवड आहे त्या केळी लागवडीपासून खताचं जे काही त्याचे डोसेस वगैरे आहेत तर त्याचं कसं असतं, त्याला काय केलं पाहिजे? कारण तुम्ही अगोदर शेतकरी आणि मग व्यापारी, तर तो एक थोडासा सांगा की लोक म्हणतात खूप खत दिलं पाहिजे, 4 दिवसाला खत दिलं पाहिजे, नेमकं काय? आता याच्यामध्ये खताचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्या केळी पिकं आहे, खादड आहे, मान्य आहे, पण त्याच्या गरजेनुसार आपण त्याला खतं दिली पाहिजे. आपल्याला आता काय होते बाबा प्रोडक्शन खर्च किती आहे त्याचे आपण एक बजेटच काढलं पाहिजे. आपण ह्या केळीला 1 एकरामध्ये एवढा खर्च पूर्वी केला होता आणि त्या पटीचा आपल्याला खर्च करायचा आहे. तुम्ही जर वाढीव खर्च केला आणि रेटचे जर अपेक्षा केली तर शेतकरी तिथं घुटमाळला जातो, त्याला कधीच रेट भेटणार नाही. तर त्याने बाबा गरजेनुसार आपण आता AI टेक्नॉलॉजीसारखं नवीन तंत्रज्ञान तयार झालं आहे, तर आपण पाण्याचा pH किंवा पाण्याची काय आवश्यकता आहे किंवा खताची काय आवश्यकता आहे गरजेनुसार खत दिलं पाहिजे. तर आता काय एवढे बॅग झालेत, 5,000 5,500 रुपयाला बॅग झाले. तुम्ही शेतामध्ये ज्यावेळेस बॅग सोडता त्यावेळेस त्या पिकाने ॲक्सेप्ट केली का नाही हे सुद्धा कळत नाही. कारण एवढे खतामध्ये आता भेसळ झाली की पूर्वीसारखी खतं नाहीत किंवा भेसळ झाले, त्यामुळे शेतकऱ्याचा खर्च वाढत चालला आहे. जर चांगल्या कंपनीचं एखादं जैनसारख्या कंपनीचं शेड्यूल घेऊन गरजेनुसार जर खताची मात्रा व्यवस्थित दिली तर आणि त्याबरोबर आपण इथून पुढं ऑर्गॅनिक खतामध्ये बाबा त्यामध्ये शेणखत असन, गांडूळ खत असन, कोंबडी खत असन किंवा तुम्ही ताक गाडणे पद्धत असन, कंपोस्ट खत असन किंवा हरभरा करून ते फुलावर आल्यानंतर गाडला पाहिजे. हे जर तुम्ही ऑर्गॅनिक गर्भ वाढण्यासाठी जर खतं दिली तर 100% तुमचा खताचा खर्च कमी होणार आहे आणि उत्पन्न पण चांगल्या पद्धतीत होणार आहे. आता या व्यवसायाच्या माध्यमातून आतापर्यंत कुठल्या देशात तुम्ही जाऊन आला? मी तसं व्यवसायाच्या माध्यमातून सगळ्या देशामध्ये, दुबईसारख्या देशात, ओमानसारख्या, इराण, इराक, सौदी अरेबिया, रशिया, म्हणजे प्रत्येक देशामध्ये जातो मी. कारण काय होतं मार्केटमध्ये ज्यावेळेस आपल्याला एंट्री करायची त्यावेळेस त्या देशामध्ये मालाची काय गरज आहे
कुठल्या देशातून माल जास्त प्रमाणात येतो, तिथं मालाची काय आवश्यकता आहे, तिथली क्वालिटीचे पॅरामीटर काय आहेत, आपल्या बाहेरचं रिक्वायरमेंट काय आहे ते पाहण्यासाठी मला जाणं भागच असते आणि वारंवार आमचे राऊंड होते तिथं. शिवाय बाकीच्या काय नवीन पार्टी कनेक्ट करणे त्यासाठी जाणं गरजेचं असतं. त्या अनुषंगाने आवजाव होते सतत. आता या व्यापारामध्ये बऱ्याच वेळेला माल पाठ होतो, रेट कमी येतो किंवा काय होतं, शेतकऱ्याकडून आपण माल घेतो, परंतु तुम्ही जी एक विश्वासार्हता मिळवलेली आहे की शेतकरी डोळे झाकून केडी फूड्स म्हणलं की तुमच्याकडं डोळे झाकून माल आणून देतात आणि त्यांना तुम्ही कशा पद्धतीने त्यांचं जिथली तिथे वेळच्या वेळेला पेमेंट करा. नेमकं ही साखळी कशी, ही चेन कशी तुमची चालते? सुरुवातीपासून पद्धत तर होतीच आमची. व शेतकरी कुठल्या तर मी एवढं रिलेशनवरती केळी घेत होतो, जो आज मी 10 वर्षापूर्वी किंवा 12 वर्ष 15 वर्षापासून शेतकऱ्याची केळी घेतोय ते आजपर्यंत मी त्या शेतकऱ्याची केळी घेतोय. एवढं आम्ही रिलेशन त्यांचं मेंटेन केलं आहे. रिलेशन म्हणजे त्यांचं जर वेळेला पैसे देणे हाच आमचा तत्व आहे. कारण आपण ज्यावेळेस बिझनेस करत असताना पुढल्या पार्टीकडून व्यवस्थित पेमेंट आलं पाहिजे, त्याच व्यक्तीबरोबर काम केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्याला वेळेवर पेमेंट दिलं पाहिजे. मग आता आमच्या या सिस्टीममध्ये सुरुवातीला उद्या आता हार्वेस्टिंग करायचे तर आदल्या दिवशी आमचा सुपरवायझर शेतामध्ये जातो, तो शेतीची पाणीवरी करतो, त्या क्वालिटीचे पॅरामीटर ठरवले जातात, त्यानुसार त्याला रेट फायनल केला जातो. त्याचा माल हार्वेस्टिंग करून आपल्या इथं पॅक हाऊसला येतो. हार्वेस्टिंग आल्यानंतर कुलिंगला जातो तो, पण त्याला लगेच दुसरा नेक्स्ट डे त्या शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलवरती त्याला मेसेज जातो, बाबा तुमचं एवढं मालाचं वजन झालं, एवढं त्याला वेस्टेज लागलं, दांडा लागला, एवढा दर लागला, एवढी वाहतूक गेली, टोटल समरी त्याच्या मोबाईलवरती जाते. आणि त्याच मोबाईलवरती आम्ही त्याला अकाउंट नंबर मागून घेतो, तुमचा अकाउंट नंबर द्या. अकाउंट नंबरच्या नुसार त्याला 15 ते 20 दिवसानंतर त्याच्या सिस्टीमवरती अकाउंटवरती पेमेंट निघून जातं. म्हणजे आणि पेमेंट करताना सुद्धा शेतकऱ्याचं बिल टू बिल पेमेंट करून टाकतो. आणि एखाद्या शेतकऱ्याला जर बाय वे काही अडचण आली वा अचानकच पैशाची गरज लागली तर त्यांचे पण त्यामध्ये आम्ही तयार होतो. आता तुम्ही शून्यातून म्हणजे एक तर शिक्षण पण तसं याच्यातलं नाही, कुठलं प्रशिक्षण नाही, घरी म्हणजे शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही, पण असं असतानासुद्धा तुम्ही जे इतकी झेप घेतली, उंच झेप घेतली आणि त्यामध्ये यशस्वी झाला, तर युवा पिढीला आणि युवा शेतकऱ्याला आपण काय सांगाल? आता इथून पुढं मी सांगतो, शेती हा प्लॅटफॉर्म एवढा मोठा आहे आणि एवढा बिझनेससाठी एवढा मोठा शेती प्लॅटफॉर्म, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये तुम्ही गेला तर पूर्ण सॉफ्टवेअर किंवा बाकीची इंडस्ट्री पूर्ण पॅक आहे. शेती एवढा प्लॅटफॉर्म मोठा आहे की ह्यामध्ये तुम्ही एंट्री केली पाहिजे. आणि शेती करत असताना आपण कंपनीसारखी शेती केली पाहिजे. कंपनीचं प्रिनियोजन कसं आहे, वर्षाचा डाटा, एखादा इक्वेडरसारख्या फिलिपाईन्ससारख्या ठिकाणी गेलं तर तुम्हाला 5 वर्षाचं नियोजन आज केलं जातं की बाबा 5 वर्षानंतर कुठलं प्रोडक्ट लावायचे, कुठल्या पद्धतीने त्याचं हार्वेस्टिंग करायचं, काय नियोजन करायचे, नियोजनबद्ध आपण शेती केली पाहिजे. आणि शेती करत असताना शेती परवडत नाही हा विषय खूप चुकीचा आहे. आम्ही छाती ठोक सांगतो की शेती परवडते. शेतीतूनच आम्ही एवढं मोठं साम्राज्य उभा केलं आहे. माझ्या स्वतःची घरची 40-50 एकर शेती, त्याच्यामध्ये 30-35 एकर केळी असते. त्यामुळं शेती हा 100% व्यवसाय सुटेबल आहे, केलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्यावेळी नवीन पिढी आपण पाहतो तर आपण शेतीपूरक उद्योगामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे. कारण शेतीपूरक उद्योगात खूप मोठं महत्त्व आहे. बघा आता शेतीमध्ये तुम्हाला केळी पिकामध्ये त्याला पट्टी लागते, विळा लागतोय किंवा त्याला छोटीफार लॅबोरेटरी लागते किंवा खते लागतात. ह्या उद्योगामध्ये सुद्धा आपल्या शेतकऱ्यांच्या मुलाने इन्व्हॉल्व झालं पाहिजे. आपण पूर्वीपासून काय केलं, मार्केटिंगमध्ये शेतकरी कधी आला नाही म्हणून आज आपली व्यथा आहे. आपण शेतकऱ्याची मुलं किंवा एकत्र कुटुंबातले बाबा एक माणूस शेती करतो, एक माणूस मार्केटिंगमध्ये आला पाहिजे. जेव्हा मार्केटिंगमध्ये आला, जो त्याला पिकवतो त्याला विकण्याची अक्कल येते आणि विकत असताना त्याला क्वालिटीचे पॅरामीटर कळले जातात किंवा मार्केटला काय गरज आहे त्या पद्धतीने प्रोडक्शन केलं पाहिजे. त्या पद्धतीने आपला शेतकऱ्याचा नवीन उद्योजक 100% पुढं आला पाहिजे आणि शेतीमध्ये क्रांती होणारच आहे आणि होत आहे. वा, आता माझा शेवटचा तुम्हाला प्रश्न असा आहे की आतापर्यंत तुम्ही जी आपल्या व्यवसायामध्ये जी प्रगती केली ती निश्चितच उल्लेखनीय, अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे. आता इथून पुढचं उद्दिष्ट काय असेल तुमचं? आता हे तर आता चाललं आहे, शेती व्यवसायामध्ये चाललं आहे. त्या पद्धतीने मी आमचं आता ह्याबद्दल बरोबर काही शेतकरी समूह बाबा चांगल्या ॲक्टिव्ह पद्धतीने घेऊन पुढं जायचं. आता आम्ही आमचे शिवार फेरी या माध्यमातून सोमनाथ तात्या ओलगे, अंगद पाटील, आम्ही शिवार फेरी प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला घेतो. त्यामध्ये शेतकऱ्याला नवीन गायडन्स दिलं जातं, नवीन तंत्रज्ञान दिलं जातं. इथून पुढं लेबरचा प्रॉब्लेम, वर्करचा प्रॉब्लेम खूप मोठा होणार आहे. त्या पद्धतीवर आम्ही विचार करतो की बाबा कमी टेक्नॉलॉजीमध्ये जसं चायनामध्ये शेती केली जाते, कारण चायनाचं कुठलं
कुठलंही फ्रूट आपल्या इंडियामध्ये आलं किंवा ते फ्रूट पाहिलं तर असं वाटत नाही की बाबा हे कशा पद्धतीने पिकवलं जातं, तर ते नवीन तंत्रज्ञान आपण काय घेऊन आलं पाहिजे किंवा कमी प्रोडक्शनमध्ये खर्च कसा केला पाहिजे किंवा आपल्या भागातील शेतकऱ्यांना इंटरनल पॅक हाऊस दिलं पाहिजे, केबलिंग केलं पाहिजे किंवा फ्रूट केअरसाठी त्याला काय सुविधा देता येतील किंवा नवीन नवीन प्रयोग त्या टेक्नॉलॉजी वाढवून आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढलं जाईल, आपल्या भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचा उद्देश आहे जास्तीत जास्त. आणि जे शेतीपूरक जे साधने आहे ना ते आपल्या भागामध्ये तयार व्हावेत त्या पद्धतीने आपण काम करत पुढे जाण्याचा देत. डोके साहेब, आज तुम्ही आला, खूपच छान माहिती दिली. जे क्षेत्र म्हणजे सध्या शेतकरी फार मोठ्या अपेक्षेनं पाहतोय आणि शेतकऱ्याला आता किळे हा एक महत्त्वाचा धागा सापडत चाललेला आहे, त्यातच तुम्ही काम करताय. त्या संदर्भातली खूप माहिती चांगली दिली. आपल्याला संपर्क साधायचा असेल तर आपला एक मोबाईल नंबर श्रोत्यांसाठी सांगावा. माझा मोबाईल नंबर 9049 12 51 33 9049125133. आपण या ठिकाणी आलात, खूप छान माहिती दिली, खूप दिलखुलासपणे सगळं बोलला, खूप आनंद वाटला. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.